आता 90% घरांमध्ये हीच परिस्थिती आहे. ही हार्श रिॲलिटी आहे. कुठे बाहेर गेलो 4 दिवस अगोदर आणि 4 दिवस येण्यानंतरनं हा जो पसारा असतो तो असाच काहीसा असतो. माझं काय तुमच्यासोबतही असंच होत असेल. आणि आत्ता आलो होतो आम्ही म्हणजे रिसेंटलीच आम्ही लग्नाहून आलो. तिथून लगेच आम्ही द्वारका वगैरे तिथे गेलो आणि जो पसारा आहे तो तसाच पडलेला आहे. तो काही आवरायला मला वेळ मिळाला नाही आणि आता फायनली हा आवरायला घेतलाय आणि आवरत असताना मला तर इतका जाम टेन्शन आलेलं आहे की काय सांगावं. कारण जो पसारा आहे ना तो इतका जास्त हा ढीग आहे कपड्यांचा, म्हणजे आता कुठून सुरुवात करावी येथूनच मला प्रश्न पडलेला आहे. सो चला तर मंडळी, तुमचं स्वागत आहे या ढीगभर पसाऱ्यासोबत. तसं तर हा व्हिडिओ हार्डली 15 दिवसा अगोदरचा असेल, म्हणजे मला तेव्हा वेळ मिळाला नव्हता. म्हटलं चला आत्ता टाकूया. आणि ही जी साडी आहे ना ती खूप सुंदर सॉफ्ट आहे. म्हणजे जर तुम्ही गावाकडे जात असाल ना तर अशा प्रकारची साडी आपण म्हणजे घेऊन जायलाच पाहिजे. जर तुम्ही पदर वगैरे घेत असाल किंवा जर आपल्याला म्हणजे कम्फर्टेबल पाहिजे असेल ना गावाकडे, तर अशी साडी एखाद दोन तरी आपण म्हणजे आपल्या बॅगमध्ये ठेवायलाच पाहिजे. आणि ही साडी तरी इतकी सुंदर आहे, पण हिला लागली हळद. आता ही हळद कशी काढायची ती काही मला कळत नाही, कारण साबण वगैरे जर लावला ना तर पूर्ण ते लाल लाल होऊन जातं. तुम्हाला यावर काही उपाय माहिती असेल तर मला नक्की कळवा. शेवटच्या दिवशी जेव्हा हळद उतरतो त्या दिवशी ही साडी घातली होती, पण माझ्या डोक्यात तसं नव्हतं की आपल्याला हळद वगैरे उतरावी लागेल किंवा ती हळद जी आहे अगदी आपण हलकीशी लावतो पण ती साडीला लागेल अशी काही कल्पना नव्हती. तर त्यामुळे तिला लागलेली आहे. जर तसा विचार असता तर मी वेगळ्या कलरची साडी घातली असती. फेंट कलर अशा ठिकाणी अजिबात चालत नाही हळदी वगैरेला, पण माझ्या डोक्यात त्या गोष्टी नव्हत्याच, तर त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. पण असो, जाऊ द्या. आता मुलांचे ड्रेसही तितकेच, त्यांचाही पसारा आहे. जसा आपला पसारा असतो तसा त्यांचाही पसारा असतो, कारण त्यांचे ड्रेस मी भरपूर घेऊन गेली होती. इतके सारे कपडे घेऊन जाण्याचं एकच कारण होतं की तिथे जाऊन धुवायला मला काही जमणार नव्हतं. आणि तिथे म्हणजे असं होऊन जातं की ऊन असेल नसेल आणि बरेच कपडे असतात, बरेच लोक असतात, बरेच पाहुणे असतात, तर त्यामुळे वेळही आपल्याला मिळत नाही. तर त्यामुळेच मी खूप जास्त म्हणजे असे 8 दिवसासाठी गेलो होतो, तर जवळजवळ मी 10 पेअर जे कपडे असतात ते घेऊन गेले. पण ही गोष्ट बेटर होऊन जाते की जर तुम्ही म्हणजे लग्नासाठी किंवा कोणत्या अशा फंक्शनसाठी जात असाल तर 1-2 जोडी जी आहे कपड्यांची ती एक्स्ट्राच घेऊन जायला पाहिजे. म्हणजे धुण्याचं आपल्याला टेन्शन येत नाही. नाहीतर आहे ना पाहुणे असतात आणि बरीच मंडळी असते, तर त्यावेळेस आपण केव्हा जायचं आणि केव्हा हे कपडे वाळत घालायचे हा प्रश्न मोठा असतो. तर ते बेटरही होऊन जातं आपल्यासाठी. फायनली अर्ध्यापेक्षा जास्त माझे कपडे सॉर्ट आउट करून झालेले आहेत आणि माझ्या घरावरूनच म्हणजेच आमच्या सोसायटीवरून आहे ना फायटर जात असतात, तर त्यामुळे जो घरघर आवाज असतो ना तो येत असतो. म्हणून बऱ्याच वेळेस ना मला आहे ना अशा प्रकारे व्हॉइस ओव्हरच करावं लागतं. बाकी काय म्हणावं, आता अर्धे कपडे सॉर्ट आउट करून झाल्यानंतर आहे ना मला आला होता कंटाळा. म्हटलं जाऊ द्या आता ते कपड्यांना ठेवूया बाजूला आणि घेऊया चहा. मस्त गरमागरम चहा घेतला. कारण आहे ना म्हणजे असं होऊन जातं की एकच काम नेहमी केल्यामुळे ना, म्हणजे जेव्हा सेम काम कंटिन्यू 2 तास केल्यावर आहे ना आपल्याला कंटाळा येतोच आणि बोर झाल्यावर आहे ना मग काय डोकं दुखायला लागतं थोडंफार असं, म्हणजे जो गोंधळ असतो ना तो सुरू होऊन जातो डोक्यामध्ये. तर त्यामुळे म्हटलं जाऊ दे त्याला सोडूया बाजूला, घेऊया मस्त चहा. आणि गॅलरीमध्ये हे जास्वंदाच्या कळ्या आलेल्या आहे. खूप सुंदर हा फूल उमलतो. तुम्हाला एक फूल दाखवते. जो उमललेला आहे खूप मोठा असतो आणि दिसायलाही तितका सुंदर दिसतो. हे बघून तर मन प्रसन्न होऊनच जातं. आता होता परत पसारा आवरण्याची म्हणजे वेळ. आता तो आवरून घेते. स्वेटर वगैरे बाकी ठेवलेले आहेत आणि तिथून आहे ना म्हणजे गावावरून आहे ना लसूण वगैरे आणलेली आहे, ती सुद्धा अजून पडलेलीच आहे, ती सुद्धा ठेवून द्यावी लागेल. अगदी 2 किलो घेऊन आलो होतो आम्ही. म्हणजे काय म्हणतात 200ला 2 असं काहीतरी होतं. आणि हे जे पॅकेट्स आहेत ना ते म्हणजे आमच्या घरामध्ये आता दिसतील म्हणजे दिसतील. हे आमचं ब्रँड आहे सात्विक नट्स. तुम्ही जर म्हणजे व्हिजिट केलं नसेल तर नक्की या वेबसाईटला व्हिजिट करा. आणि हे होममेड म्हणजे जे सीझनिंग वगैरे आहे यांची होममेड आहे आणि टेस्टही अप्रतिम म्हणजे अप्रतिम आहे. 6 फ्लेवर यामध्ये लॉन्च केलेले आहे. असं नाही की आमची ब्रँड आहे म्हणून मी त्यांची जी प्रशंसा आहे ती करते, पण जेन्युनली हे छानच आहे, हेल्दी आहे. आणि यामध्ये अगदी म्हणजे जे फूड एनहान्सर वगैरे असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात, ते अजिबात नाही आहे. तर चला आत्ता तर मला बाकीचं आवरून घ्यायचं आहे. बाकी मी आवडते. आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया. बाय.